पुण्यामधील भिडे पूल हा पुन्हा एकदा पाण्याखाली गेलेला आहे। खडकवासल्यामधनं विसर्ग सुरूच आहे। खडकवासला धरणामधनं 16,247 क्युसेकनं मुळा मुठा नदीमध्ये विसर्ग केला जातोय। मुळा मुठा नदीकाठच्या वस्त्यांना धोक्याचा इशारा देण्यात आलाय। सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। पुण्यामधली दृश्य आपण बघतोय आणि याच विषयीचे ताजे अपडेट्स आपण घेऊयात। एकता नगरमधनं प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्या सोबत आहेत। बालाजी, पुन्हा एकदा पुण्यातला भिडे पूल पाण्याखाली, खडकवासल्यामधनं विसर्ग सुरू आहे। सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिलेला आहे। एकूणच काय स्थिती दिसते? नक्कीच गुरु, जे प्रशासनाने इशारा दिलेला आहे, आता जर आपण माहिती देऊ आपल्या प्रेक्षकांना, 22,800 क्युसेक्सने सध्या खडकवासल्याचा विसर्ग सुरू आहे आणि 2 दिवसापूर्वी ज्या भागाला मोठा फटका पुराचा बसला होता ते हे एकता नगर आहे, ज्या ठिकाणी मी उभा आहे। आणि प्रशासनाने आता सूचना द्यायला सुरुवात केलेली आहे। पोलीस कर्मचारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते सुद्धा आहेत। आपण जर बघितलं तर या गाडी इकडे बोट आहे। सकाळपासून नागरिकांना सूचना देत आहेत आणि नागरिकांना सांगण्यात येते की तुमच्या गाड्या, तुमचे वाहन साहित्य काढून घ्या आणि त्यामुळे प्रशासन सतर्क आहे। सकाळपासून महापालिकेचे कर्मचारी सतर्क आहेत। या ठिकाणी मदत केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे। याच्या पाठीमागे जर आपण पाहिलं, या मंदिराच्या पाठीमागच तो ओढा आहे, ज्या ओढ्यामुळे सगळ्या भागामध्ये पूर येतो, सगळ्या भागामध्ये पाणी शिरतं आणि त्यामुळे आज सकाळपासून खरं तर ह्या सगळ्या सूचना देत आहेत। आपल्यासोबत ते जवान आहेत, आपण त्यांना विचार, कधीपासून सूचना दिल्या जाते, कसं सध्या? आज सकाळी 9 वाजल्यापासून सूचना देण्यात येत आहे। खडकवासला धरणातून 22,880 क्युसेक्सने पाणी सोडण्यात आलेले आहे नदीपात्रामध्ये। त्याकरता नागरिकांना काय पाहणी केली आता तर सध्या धोक्याचं काही नाही। पाणी जसं आता वरनं सोडल्यापासून साधारण 1.5 तास तरी पेक लागतो पाणी पसरायला, म्हणजे नदीपात्रामधून आता थोडं थोडं पाणी वाढत चाललेलं आहे। त्याकरता नागरिकांना सतर्क करण्यात येत आहे। या सगळ्या प्रशासनाच्या ज्या यंत्रणा आहेत त्या इथं कार्यरत आहेत। आपण जर पाहिलं तर पोलीस कर्मचारी आहेत, त्यामुळे संभाव्य धोका ओळखून बालाजी सगळ्या यंत्रणा, प्रशासन आता आपल्याला अलर्ट वरती दिसते। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।